हॅलो नमस्कार, मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण कटवर्क ब्लाऊज खूप सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत। ह्या ब्लाऊजची लांबी 14 इंच आहे। 1 इंच शिलाई मार्जिन सोडून 15 इंचावर हा ब्लाऊज मी कटिंग केलेला आहे। हा ब्लाऊज बोटनेकचा आहे। याचा शोल्डर 14 इंच आहे आणि हा 34 इंच छातीचा ब्लाऊज आहे। तर सर्वात अगोदर आपण ह्याची अस्तरवर कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर मग मेन आपला साडीचा कपडा आहे त्याच्यावर कटिंग करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्या ब्लाऊजच्या गळ्याच्या आकाराने आपण हा कॅनव्हास कट करून घ्यायचा। आपल्याकडे काहीतरी छोटं ढक्कन, बॉटल्सचे ढक्कन वगैरे असतात, त्याच्या सहाय्याने आपण हा कटवर्क डिझाईन कॅनव्हासवर आकार द्यायचा। आता तुमच्याकडे कॅनव्हास नसेल तर डायरेक्ट अस्तरवर पण तुम्ही हा आकार कटवर्कचा आकार देऊ शकता, पण कॅनव्हास घातल्याने त्याची ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते। त्याच्यानंतर अस्तरवर त्याला आयरन करून चिटकवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर व्हिडिओत पाहताय त्याप्रमाणे आपण ह्याला कॅनव्हासच्या एकदम कडेने आपण शिलाई मारून मग त्याला छोटे छोटे कट्स लावून असा पलटी करून घ्यायचा आणि खूप म्हणजे थोडा वेळ लागला तरी चालेल, पण एकदम फिनिशिंगने आपलं काम करायचं। पेनने किंवा छोट्या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने आपण हे कटवर्कचे डिझाईन आहेत त्याचे टोक एकदम छान असे काढत आपण त्याला एकदम कडेची शिलाई मारायची। जसं तुम्ही पाहताय त्याप्रमाणे त्याला थोडा वेळ लागतो, पण काम पण फिनिशिंगने झालंच पाहिजे, तेव्हाच हा ब्लाऊज दिसायला छान दिसेल। हे बघा, मी इकडे सगळे जे कटवर्क आलेले आहेत, डिझाईन आलेला आहे गोलाकार, त्याला छोट्या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने असं टोक काढत त्याच्यावर शिलाई मारते। तुम्ही आयरन पण करू शकता, आयरन केल्याने ह्याची फिनिशिंग अजून छान येईल। अगोदर सर्व असं काढून त्याच्यावरून आयरन मारले की खूप छान फिनिशिंग दिसते। हे अशा प्रकारे पूर्ण कटवर्कचा डिझाईन बनून रेडी झालेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय। हा डिझाईन इतका चालतोय की माझ्याकडे सतत ह्या डिझाईनच्या ब्लाऊज येत आहेत। इवन ड्रेसला सुद्धा ना, जे पॅन्टला खाली जो बॉटम असतो त्याला सुद्धा हीच डिझाईन चालते। आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे ड्रेस आहे त्याच्यावर पण हा कटवर्क डिझाईन आलेला आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही पहा। हा गळा पूर्ण झाल्याच्या नंतर आता वरचा बोटनेकचा गळा आहे। गळ्याची रुंदी मी दिलेली आहे 4 इंच आणि खाली 3.5 इंचावर असा गळ्याचा आकार काढून कट केलेला आहे। त्याच्यानंतर मी याला छोटीशी 1 इंचाची क्रॉसपट्टी कट करून याला लावणार आहे। अशा प्रकारे 1 इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि नंतर आपण याला जॉईंट करून गळ्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं। बॅक पार्ट रेडी झाल्यानंतर फिटिंग करते मी आता। खूप एकदम सविस्तर दाखवण्यासाठी मग व्हिडिओ खूप मोठा होतो, म्हणून मी याला व्हिडिओला थोडंसं स्पीडमध्ये केलेलं आहे। तर आपल्या आता जे काही आपल्या ब्लाऊजची माप असेल ते माप टाकून आपण याला फिटिंग करून घ्यायचं। कमरेचा पूर्ण माप टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपण याच्यावर सगळे आपल्या ब्लाऊजचे जे माप आहेत त्याप्रमाणे मार्किंग करून बाहीला छातीमध्ये सगळी मोजून घेऊन 34 इंचाचा हा ब्लाऊज आहे, तर 8.5 इंचावर छातीचा माप टाकून मी इथे फिटिंगचा माप टाकलेला आहे। हे बघा, अशा
छान प्रकारे आपण फिटिंग करून घेतली। तीन शिलाई आपण याला एक्स्ट्राची दिली पाहिजे। त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स लावले पाहिजे, जेणेकरून आपल्या जो साडीचे छोटे धागे असतात ते उसवत नाहीत। असे छोटे छोटे कट्स प्रत्येक ब्लाऊजला देत असते मी। त्याच्यानंतर ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर छोटे छोटे मी लटकन बनवून घेऊन त्याला मोती लावून खूप सुंदर असा लटकन तिथे बनवलेला आहे आणि खूप सुंदर हा ब्लाऊज दिसत आहे। ज्यांचा हा ब्लाऊज आहे त्यांना फार आवडला। असे छोटे छोटे मी याला असे छोटे छोटे लटकन बनवलेले आहेत। जो कोणी माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असेल तो मला जरूर लाईक करा। माझ्या चॅनलवर अजून नवीन नवीन खूप सारे डिझाईन येत आहेत। याच्या पुढे मी दररोज टाकण्याचा प्रयत्न करेन। जो कोणी हा माझा व्हिडिओ बघत असतील तो मला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बहुत सुंदर असं मोती घालून लटकन छोटे छोटे बनवलेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे हा माझा ब्लाऊज बनून रेडी झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला? जर माझा ब्लाऊज थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा। तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय। जय वैभव लक्ष्मी माता।